हॅलो फ्रेंड्स, दिस इज मॅथ गुरु पवन वाघ. पवन वाघ अकॅडमी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत समीकरण. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता आपण बघूया समीकरण काय असतं. व्हॉट इज समीकरण? समीकरण म्हणजे काय हे पाहण्यासाठी पहिले आपण कोणत्या दोन संख्या घेऊ, कोणत्या दोन संख्या व गणिती क्रिया वापरून उत्तर 18 येते हे शोधा. शोधा बरं. 18 येते असे कोणते दोन संख्यांचा आपण गुणाकार, वजाबाकी, भागाकार हे करून आपण 18 मिळवू शकतो. 9 गुणिला 2 आपल्याला 18 मिळतो. याचं उत्तर 18 आहे. 20 मधून जर 2 कमी केले तरी आपल्याला उत्तर 18 मिळतो. 36 ला जर 2 ने आपण भागिले तर उत्तर आपल्याला मिळेल 18 आणि 13 मध्ये जर 5 आपण मिळवले तर उत्तर परत येईल 18. तर ह्या ठिकाणी आपण चार गणिती क्रिया वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत आणि वेगवेगळे नंबर वापरलेले आहेत, वेगवेगळ्या संख्या वापरलेल्या आहेत, तरी उत्तर आपल्याला एकच मिळतंय. मग आता ह्या उत्तर सारख्या येणाऱ्या गणिती क्रियांचे जे उत्तर सारखे आहेत ते काय आपण यांना इक्वल लिहू शकतो का, बरोबर लिहू शकतो का? करा बरं विचार. जर मी असं लिहिलं 9 गुणिला 2 बरोबर 20 वजा 2, डाव्या बाजूला 9 गुणिला 2 याचं उत्तर 18 आहे आणि उजव्या बाजूला 20 वजा 2 याचं पण उत्तर 18 आहे. त्याच प्रकारे 20 वजा 2 याचं उत्तर पण 18 आहे आणि 13 अधिक 5 याचं उत्तर पण 18 आहे. तर गणितामध्ये, गणिती भाषेमध्ये बरोबरच्या चिन्ह वापरून जी डावी बाजू आणि उजवी बाजू यात आलेल्या संख्या आपण जर बरोबर चिन्ह लावलं म्हणजे काय आहे, की डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला येणारे उत्तर हे सारखे आहे आणि असे सारखे सारखे उत्तर आणि अशी समानताला दाखवतो तो म्हणजे समीकरण. समीकरण म्हणजे काय, की एक गणितीय वाक्य असतो जिथं उजवी बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू ही बाजू असते डावी. 9 गुणिला 2 ही डावी बाजू आहे आणि 20 वजा 2 ही उजवी बाजू आहे. तर ह्या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी आली आणि ते सारखं दाखवण्यासाठी आपण बरोबरचं चिन्ह लावतो. तर हे जे पूर्ण बॉक्समध्ये जे तयार झालेलं गणिती वाक्य आहे याला आपण समीकरण म्हणतो. हा आहे तराजू. तराजू आपण बघितलाय. भाजीवाले काकाजवळ तराजू असतो. तो काय करतो? उजव्या बाजूला वजन ठेवतो आणि डाव्या बाजूला भाजी ठेवतो. समजा आपल्याला अर्धा किलो भाजी घ्यायची तर तो इथं वजन ठेवेल आणि इकडे भाजी ठेवेल. तर ह्या डाव्या बाजूची भाजीचं वजन उजव्या बाजूच्या वजनचे इक्वल येईल. तर काय होईल बरं? तो इथं पाहतो संतुलित काटा. काटा संतुलित झाला की नाही? आणि काटा संतुलित झाला म्हणजे तो आपल्याला ती भाजी देतो. अगदी गणितामध्ये सुद्धा तराजूच्या जसं दोन्ही बाजूला वजन समान असेल तर तो संतुलित राहतो. असं संतुलित वजन काटा हा समीकरणासारखा असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जसा तराजू काटा आहे तसं गणितामध्ये समीकरण असतो. तिथं डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखीच असते. यांचं उत्तर सारखं असतं. बघा बरं, 4 अधिक 5 उत्तर येतो 9 आणि 19 वजा 10 याचं उत्तर पण 9च आहे. तर याला आपण बरोबर लिहिणार आणि हा जो आता गणितीय वाक्य तयार झालेला आहे याला आपण समीकरण असे म्हणतो. खाली दोन ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. आता बघा ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वेगवेगळ्या गणिती क्रिया वापरून काही संख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या आपल्याला बघायचं की याच्यापासून काय मिळतं बरं. बघा बरं, 16 वजा डिवायडेड बाय 2 केलं, 16 ला 2 ने भागाकार केलं तर काय मिळतं? उत्तर येतो 8. 5 गुणिला 2 केलं तर काय येतं? उत्तर येतो 10. 9 अधिक 4 केलं तर उत्तर काय येतं? 13. 72 ला जर 3 ने भागाकार केला तर उत्तर येतो 24 आणि 4 मध्ये 5 मिळालं तर 4 अधिक 5 होतात 9. 8 मध्ये जर 3 चा गुणाकार केला, 8 आणि 3 चा गुणाकार केला तर 8 त्रिक 24. 19 वजा 10 जर केलं तर उत्तर येतं 9. 10 वजा 2 जर केलं तर उत्तर येतं 8 आणि 37 वजा 27 उत्तर येतं 10 आणि ह्या ठिकाणी 6 अधिक 7 हे आहे 13. आता बघा बरं, यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या मी इथं लिहून घेतल्या. आता आपल्याला समीकरणे तयार करायची आहेत. तर सर्वात पहिले नंबर 16/2 बरोबर काय येईल? इथं 8 आहे. मग 8 आणखी आपल्याला कुठं मिळतं? शोधा बरं, शोधा बरं. हा आहे बघा. 10 वजा 2 हा पण 8 आहे. तर इथं 10 वजा 2 लिहून बरोबरचे चिन्ह लावलं म्हणजे हे झालं समीकरण. आता पुढचा नंबर आहे
5 गुणिले 2, 5 गुणिले 2चं उत्तर काय असतं 10. बघा बरं इथं 10 कुठं आहे? या ठिकाणी. 37 वजा 27 आपण लिहू शकतो बरोबरचं चिन्ह लावून. तर पुढचं समीकरण आपल्याला मिळालं. आता पुढचा नंबर आपण घेतला 72/3. 72 ला 3 ने भागाकार केला तर उत्तर 24 येतो. बघा बरं आणखी 24 कुठे येतं? हे इथं 8 गुणिले 3. तर लिहा 8 गुणिले 3 बरोबरचे चिन्ह लावा. पुढचा नंबर घेऊया 4 अधिक 5. 4 अधिक 5 ने आपल्याला उत्तर काय मिळतं? 9. 9 आणखी कुठं आहे? हे आहे. 19 वजा 10 आपण इथे लिहू शकतो बरोबरचे चिन्ह लावून. आणि शेवटचा नंबर आहे 6 अधिक 7. 6 अधिक 7चं उत्तर आहे 13. 13 आणखी कुठं येतं? 9 अधिक 4. तर हे आलं. एवढे आपण समीकरण बनवले. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, की या शेवटच्या नंबरला सरांनी डाव्या बाजूला लिहिलं आणि याला उजव्या बाजूला लिहिलं. तर असं काही नाहीये. तुम्ही याला पण इथं लिहू शकता आणि याला पण इथं लिहू शकता. डावी बाजू आणि उजवी बाजू आपण बदलू शकतो. याच्यावरचे काही नियम आहेत, ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मला वाटतं तुम्हाला समीकरण म्हणजे काय ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पवन वाघ अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.